चला आपण आज अमाइन्स या चॅप्टरने स्टार्ट करूयात. ओके, सो बेसिकली व्हॉट इज इन बाय अमाइन्स. अमाइन्स आर डेरिव्हेटिव्ज ऑफ अमोनिया. मग यासाठी आपल्याला अमोनियाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, मग अमाइन, मग प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन, असं आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. मग अमोनियाचा फॉर्म्युला काय येतो. अमोनिया NH3, नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे. नायट्रोजन त्याला 3 हायड्रोजन अटॅच, राईट. नायट्रोजन त्याला 3 हायड्रोजन अटॅच. जर का एक हायड्रोजन रिप्लेस झाला बाय अल्काइल ग्रुप, म्हणजे काय, एक हायड्रोजन गेला आणि त्याच्या जागी R ग्रुप इंट्रोड्यूस झाला, तर फॉर्म्युला काय होईल, NH2 सेम, फक्त ह्या Nच्या जागी Hच्या जागी काय लिहायचं आपल्याला R, म्हणजे तो फॉर्म्युला काय होईल, तो फॉर्म्युला होईल R NH2, बरोबर. एक हायड्रोजन गेला त्याच्या जागी हा R आला. आता एक ह्या असं जाऊ आपण क्लॉकवाईज, एक झालं की एक हायड्रोजन, आता या हायड्रोजनकडं हा हायड्रोजन गेला आणि त्याच्या जागी दुसरा R ग्रुप इंट्रोड्यूस झाला, तर फॉर्म्युला काय होईल R2NH. एक हायड्रोजन राहिला आहे ना, म्हणून NH. राहिलेला तिसरा पण हायड्रोजन या R ग्रुपने इंट्रोड्यूस झाला, R ग्रुपच्या जागेवरती आला, तर फॉर्म्युला काय होईल R3N. आधीचा फॉर्म्युला काय लिहिला आपण, RNH2, R2NH, R3N. जसं मी आधी म्हटलं होतं, अमोनियापासून प्रायमरी, सेकंडरी आणि खाली टर्शरी. बघा किती सोपं आहे लक्षात ठेवायला. प्रायमरी कसं लक्षात ठेवायचं, जिथं 2 हायड्रोजन आहेत त्याला म्हणायचं प्रायमरी अमाइन. क्लिअर. नायट्रोजनला 2 हायड्रोजन अटॅच, नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 असते. जर का त्याला 2 हायड्रोजन अटॅच आहे तर एक काय असणार आहे, एक असेल अल्काइल ग्रुप. त्याच्यानंतर सेकंड R2NH. R2NH म्हणजे 2 अल्काइल ग्रुप. हे पण लक्षात ठेवायला किती सोपं आहे. सेकंडरी अमाइन म्हणताना सेकंडरी 2 डिग्री लिहितो आपण. हायड्रोजन किती आहे, एक, हा झाला सेकंडरी अमाइन. टर्शरीमध्ये एकही हायड्रोजन नाही, म्हणजे हा झाला टर्शरी अमाइन. क्लिअर. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन. आता याचं एक एक एक्झाम्पल बघूयात आपण. लक्षात ठेवायची ट्रिक कळाली म्हणजे चुकणार नाही आपला फॉर्म्युला. आता याचं एक्झाम्पल बघूयात. Rच्या जागी घेऊयात CH3, मग फॉर्म्युला काय होईल CH3NH2. Rच्या जागी घेऊयात C2H5, मग तेव्हा फॉर्म्युला काय होईल C2H5NH2, राईट. CH3 म्हणजे मिथाईल, NH2 म्हणजे अमाइन, NH3 म्हणजे अमोनिया बरं का, NH2 म्हणजे अमाइन, म्हणजे याचं नाव काय झालं मिथाईल अमाइन. सिमिलरली C2H5 म्हणजे इथाईल, म्हणजे याचं नाव झालं इथाईल अमाइन. कॉमन नेम सांगते, आयुपॅक नाही. आता इथं अल्काइल ग्रुप 2 घ्यायचे, म्हणजे CH3 ट्वाईस असं म्हणूयात. दोन्ही सेमही घेता येतात, दोन्ही वेगळेही घेता येतात. आपण असंही घेऊ शकतो CH3, त्याच्यानंतर याला C2H5 आणि एक हायड्रोजन झाली का 3 व्हॅलेन्सी, 1 2 3. व्हॅलेन्सी एक्सीड नाही व्हायला पाहिजे, व्हॅलेन्सी कमी पण नाही व्हायला पाहिजे. सेकंड एक्झाम्पल, आता दोन्ही एक्झाम्पल इथं घेऊन टाकले आपण. आता खाली तिसरं टर्शरी. तिन्ही R ग्रुप सेम असू शकतात, तिन्ही वेगळे असू शकतात, 2 सेम आणि एक वेगळाही असू शकतो. म्हणजे इथं फॉर्म्युला काय होईल CH3 थ्राईस N किंवा C2H5 थ्राईस N, असे त्याचे फॉर्म्युले झाले. आता ह्याचं नाव बघूयात. CH3 म्हणजे मिथाईल अमाइन, C2H5 म्हणजे इथाईल अमाइन, हे आधी सांगितलं होतं. CH3 म्हणजे मिथाईल, इथं मिथाईल किती आहे 2, म्हणजे याचं नाव झालं डायमिथाईल अमाइन. सिमिलरली हा मिथाईल आहे, हा इथाईल आहे. अल्फाबेटिकली आधी काय येतं E, म्हणजे याचं नाव झालं इथाईल मिथाईल अमाइन. इथं 3 आहे, जसं की डाय म्हणजे 2, 3ला काय म्हणणार आपण ट्रायमिथाईल अमाइन किंवा ट्राय इथाईल अमाइन. लक्षात आले एक्झाम्पल्स प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीचे. आता बघायचं आहे आपल्याला ह्याचं आयुपॅक. आयुपॅकसाठी सगळ्यात पहिले सगळ्यात सोपी ट्रिक, कार्बनवरती फोकस करायचं. किती कार्बन आहे तो पॅरेंट आपला, आणि पुढं वर्ड द्यायचा अमाइन. चॅप्टर कोणता आहे आपला अमाइन, मग पुढं नाव द्यायचं अमाइन. म्हणजे बघा CH3 कार्बन किती आहे, एक म्हटल्यावर आपण म्हणतो मिथेन, METHANE,
हा जो ई आहे हा रिप्लेस करायचा. फंक्शनल ग्रुप कोणता आहे? NH2 म्हणजे अमाइन. रिप्लेस ई बाय द वर्ड अमाइन म्हणजे ह्याचं नाव झालं मिथॅना अमाइन. आता ह्याचं नाव काय येईल? आता इथं बघा, सेकंडरीचे अजून 2-3 एक्झाम्पल घेऊ, प्रायमरीचे अजून 2-3 एक्झाम्पल घेऊ. हे झालं C2H5NH2 म्हणजे मिथॅना अमाइन. ह्याच्या आधी आपण लिहिलं होतं C2H5NH2 म्हणजे ह्याचं नाव काय येईल? 2 कार्बन आहेत, कार्बनवरती फोकस करायचं आपल्याला, राईट. 2 कार्बन आहेत म्हणजे काय म्हणणार आपण? इथेन. ETHAN ई रिप्लेस करायचं आहे बाय द वर्ड अमाइन. हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी हा ई लिहिते आणि परत रफ करते. तुम्ही लिहिताना ई लिहायचं आणि परत रफ करायचं असं करायचं नाही, सरळ सरळ असं लिहायचं. इथॅना अमाइन, मिथॅना अमाइन. प्रायमरी कळालं. प्रायमरीमध्ये अजून एक क्लास येतो बघा, NH2 CH2 CH2 NH2. आत्ता आपण काय म्हटलं? रिप्लेस ई बाय द वर्ड अमाइन. त्याच्या आधी रूल घेतला होता, जेवढे कार्बन आहेत तेवढे कार्बन काउंट करायचे. इथं कार्बन किती दिसत आहेत? 2 कार्बन आहे म्हणजे इथेन. ETHAN ई रिप्लेस केला बाय द वर्ड अमाइन. पण इथं एकापेक्षा जास्ती अमाइन ग्रुप आहेत त्यामुळं हा ई तसाच राहणार. इथेन हा फर्स्ट नंबरचा कार्बन, हा सेकंड नंबरचा कार्बन, वाईस वर्ष गेलं तरी चालतं. इथेन 1 2 किती अमाइन आहेत? फर्स्ट नंबरच्या कार्बनला आहे, सेकंड नंबरच्या कार्बनला आहेत. किती आहेत? 2 म्हणून डाय. इथेन 1 2 डाय अमाइन. दिस ई शुड बी रिटर्न ॲज इट इज ॲट दी एंड. हा रिप्लेस नाही करायचा जेव्हा एकापेक्षा जास्ती NH2 ग्रुप्स असतील. क्लिअर? इथेना अमाइन, मिथॅना अमाइन आणि इथेन 1 2 डाय अमाइन. असं एक्झाम्पल ॲरोमॅटिकचं पण येतं. बेन्झीन रिंग आणि त्याला NH2. ह्याचं कॉमन नेम माहिती आहे ना? ह्याचं कॉमन नेम ॲनिलीन आहे. ह्याचं कॉमन नेम आणि आयुपॅक दोन्ही चालतं. बऱ्याच ठिकाणी आपण ह्याचं नाव ॲनिलीन असंच लिहितो. ह्याला बेन्झेना अमाइन असंही म्हणतात आणि ॲनिलीन असंही म्हणतात. ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन झाला हा. लक्षात आले? प्रायमरी अमाइनचे नाव कसे द्यायचे? आता बघूयात सेकंडरी अमाइन. हे जे एक्झाम्पल लिहिलं ना आपण सेकंडरी अमाइन, हे बघूयात. आता हे सगळं रफ करते. हां, फक्त सेकंडरीचा फॉर्म्युला लिहू आपण. सेकंडरीचा फॉर्म्युला येतो R2NH. सेकंडरीचा फॉर्म्युला काय येतो? R2NH. आता आरच्या जागी घेऊ आपण CH3 ट्वाईस NH. लिहिताना आपण स्प्लिट करून लिहू जरा असं NH CH3 CH3. जेव्हा 2 अल्काइल ग्रुप असतील त्यातला जो मोठा कार्बन आहे तो पॅरेंट, जो छोटा आहे तो ब्रांचिंग. आता इथं दोन्ही सेम आहेत त्यामुळे काही फरक नाही पडणार. सेकंडरीच्या आधी एक N लिहायचा. N मिथाईल. बघा जिथून अंडरलाईन करते ते आपण लिहितो या. N मिथाईल म्हणजे आपलं हे इथपर्यंत लिहून झालं. आता काय राहिलं? एक कार्बन राहिला. पॅरेंट सगळ्यात शेवटी लिहायचं. एकच कार्बन आहे म्हणजे त्याला काय म्हणणार आपण? मिथॅना अमाइन. मिथॅना अमाइन. लक्षात आलं? N मिथाईल आणि राहिलेलं हे जे नाही हा झालं मिथॅना अमाइन. आता सेकंड बघूयात. CH3N आणि इथं घेऊ C2H5 आणि हा H. मग ह्याचं नाव काय येईल? बघा हा मिथाईल आहे, हा इथाईल आहे. दोन्हीपैकी मोठा कोण आहे? दोन्हीपैकी मोठा हा कार्बन आहे म्हणजे ह्याचं नाव काय येईल? इथॅना अमाइन. इथॅना अमाइन हा झाला. मग हा काय झाला? हा मिथाईल झाला. ब्रांचिंग कशाला अटॅच आहे? नायट्रोजनला अटॅच आहे म्हणून याचं नाव झालं N मिथाईल आणि हा इथॅना अमाइन. इथॅना अमाइन. N मिथाईल इथॅना अमाइन. लक्षात आलं? सेकंडरी आहे. आयुपॅकवरून कसं ओळखायचं? आधी जर का एकच N लिहिला असेल बघा ना, हा N इकडे गेला, एकदा ब्रांचिंग बरोबर गेला आणि एकदा पॅरेंटमध्ये आला. पॅरेंटमध्ये तो ॲज अ अमाइन म्हणून येतो आणि सबस्टिट्यूएंट ब्रांचिंगमध्ये तो N म्हणून येतो म्हणून याचं नाव झालं N मिथाईल इथॅना अमाइन. आता टर्शरी बघूया.
R3N. टर्शरीचा बेसिक फॉर्म्युला CH3 थ्राईस N. मिथाईल ग्रुप किती आहे? पॅरेंट नेहमी एकच असतो, ब्रांचिंग किती पण असू द्या. नायट्रोजन ह्याला एकही हायड्रोजन नाही आता, तिन्हीच्या तिन्ही पण मिथाईल ग्रुप. मग ह्याचं नाव काय येईल? 2 ब्रांचिंग आहेत हे तर लक्षात आलं, कारण की पॅरेंट एकच आहे. पॅरेंट कोण आहे? एक कार्बन आहे म्हटल्यावर त्या पॅरेंटला आपण म्हणतो मिथॅना अमाइन. म्हणजे हा पॅरेंट झाला मिथॅना अमाइन, हा झाला मिथॅना अमाइन. मग एकदा N इकडं जाईल मिथाईल बरोबर, एकदा हा N इकडं जाईल, दोन्हीमध्ये शेअर होतो असं म्हणूयात आपण सोप्या भाषेत. म्हणजे हा N इकडं जाईल, हा N इकडं जाईल. म्हणजे कसं म्हणणार आपण? N मिथाईल N मिथाईल. हे सेपरेट सेपरेट म्हणण्यापेक्षा एकत्र म्हणूयात NN डायमिथाईल. म्हणजे याचं नाव काय झालं? NN डायमिथाईल. हे दोन्ही लिहून झालं आपलं. आता राहिलं काय? हा CH3, तो ह्या नायट्रोजन बरोबर. बघा नायट्रोजन इकडं पण जातो, इकडं पण जातो, ह्याच्याबरोबर पण जातो. जेव्हा तो पॅरेंट बरोबर जातो तेव्हा त्याला आपण अमाइन म्हणायचं. म्हणजे याचं नाव झालं मिथॅना अमाइन. METHAN आणि ईच्या ऐवजी अमाइन. NN डायमिथाईल मिथॅना अमाइन. मिथॅना अमाइन का? कारण की एकच कार्बन आहे म्हणून. आता आपण एक्झाम्पल घेऊ, तिन्ही कार्बन वेगवेगळे. असं एक्झाम्पल घेऊ आपण. नायट्रोजन, त्याला एक मिथाईल ग्रुप अटॅच, एक इथाईल ग्रुप अटॅच आणि एक प्रोपाईल ग्रुप अटॅच, C3H7. आता सगळ्यात पहिले शोधायचा पॅरेंट. 3 कार्बन आहे, 1 कार्बन आहे, 2 कार्बन आहे. सगळ्यात मोठा हा जास्ती कार्बनवाला पॅरेंट. म्हणजे राहिलेले 2 काय झाले? ब्रांचिंग. नायट्रोजन एकदा ह्याच्याबरोबर जाईल, एकदा ह्याच्याबरोबर जाईल. मग ह्याच्याबरोबर गेल्यावर म्हणणार मिथाईल, ह्याच्याबरोबर गेल्यावर म्हणणार इथाईल. अल्फाबेटिकली ई आधी येतो, मग आपण पहिले हे लिहून घेऊ. म्हणजे नाव काय येईल? N इथाईल. मग हे N मिथाईल. दोन्ही एकत्र नाही आहेत. जसं इथं दोन्ही एकत्र होते म्हणून आपण हे डायमिथाईल करून घेतलं. आता हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत म्हणून सेपरेट लिहावं लागेल. N इथाईल, N मिथाईल. आता राहिला पॅरेंट. पॅरेंटमध्ये कार्बन किती आहेत? 3 म्हटल्यावर प्रोपेना अमाइन. N इथाईल, N मिथाईल, प्रोपेना अमाइन. लक्षात आलं इथपर्यंत? आत्ता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे अमाइन्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि त्याचं IUPAC. ओके, ठीक आहे. थँक्यू.